अवैध सावकारकीचा विळखा, तरुणाई आर्थिक संकटात. भूताष्ट आणि आजूबाजूच्या परिसरात अवैध सावकारकीचा विळखा मोठ्या प्रमाणात पसरला असून यामुळे येथील तरुण वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. गरजेपोटी घेतलेले कर्ज आणि त्यावर आकारलं जाणारं अवाजवी आणि चक्रवाढ व्याज यामुळे अनेक तरुणांचे कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात अनेक अनधिकृत सावकार सक्रिय आहेत. हे सावकार गरजू तरुणांना तात्काळ पैशाची गरज असताना कर्ज देतात, मात्र त्याचे व्याजदर अत्यंत अमानुष असतात. काही ठिकाणी 10% ते 20% मासिक व्याजदर देखील आकारला जातो. यामुळे मूळ रकमेपेक्षा व्याजाची रक्कम अनेक पटीने वाढत जाते. अनेक तरुण स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी, शिक्षणासाठी किंवा कुटुंबाच्या तातडीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या सावकारांकडून कर्ज घेतात. मात्र व्याजाचा डोंगर वाढत गेल्यानं ते कर्ज फेडू शकत नाहीत. कर्जफेडीसाठी सावकारांकडून होणारा तगादा आणि धमक्या यामुळे तरुण मानसिक तणावाखाली आहेत. कर्ज फेडता न आल्यास या सावकारांकडून तरुणांची मालमत्ता, जमिनी किंवा वाहने नाममात्र किमतीत बळकावण्याचे प्रकारही सुरू आहेत. काही प्रकरणांमध्ये सावकार कर्जदारांना शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याने काही तरुण व्यावसायिक रात्रीच्या वेळी गावाचा संपर्क तोडून गाव सोडून गेले असल्याच्या तक्रारीही दबक्या आवाजात येत आहेत. भीतीपोटी कुणीही उघडपणे तक्रार करण्यास तयार नाही. या अवैध सावकारिकेमुळे संपूर्ण परिसराची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. तरुणांचं भविष्य धोक्यात आले असताना स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सिद्धेश्वर कसबे. ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.